किटूची आमच्या झोपाची स्टाईल बघा, म्हणून आम्ही तोडून टाकले. मग आता मस्त असे फुटलेत, बघू येते की नाही आता पुढच्या वर्षी आंबे त्याला. मस्त अशा छान अशा काळ्या आल्यात, उद्या याला फुल पण येईल मस्त. हा फिरायला जायचं, करा म्या करा. आणि हे बघा मला इथं उकुंडा बनवून दिलेला आहे आणि इथं यांनी रोड पण बनवून दिलाय मस्त. नमस्कार मित्रांनो, तुमच्या आणि माझ्या मराठी आता ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि वरती काम चालू आहे त्याच्यामुळे पत्र्याचा आवाज येईल. आणि आमची किटू बघा किती भारी झोपली आहे, एकदम भारी झोपत येते अशी पाय पसरून. तिचा झोपायचा टाइम असतो हा 11 ते 3. आता वाजले 1:15 वाजलाय आणि ती 11 पासून झोपेल. आणि तिचं हे बेड आहे, इथं झोपती नाही तर ह्या बेडवरती झोपती. आणि आमचा हनी पण बघा किती भारी झोपलाय. हा एक न्यू मेंबर आहे आणि अजून एक आहे, हनी बनी म्हणतो आम्ही दोघांना पण. तो कुठे काय दुसरा एक, तो पण असं नेतच कुठं झोपलेला राहतो. आता काय सापडत नाही मला काय याच्यात झोपलाय काय ना. ह्या बॉक्समध्ये पण झोपतोय. अजून आमच्या घरातला हा पसारा आवरायचा राहिले, हा असा पडलेला आहे. सध्या तरी अजून कामच चालू आहे आमचे शेतातल्या फार्म हाऊसचे. भरपूर असे कामं पेंडिंग घेतले आमचे. आणि वॉशिंग मशीन मी लावून दिले. लाईटीचा काही भरोसा नसतो, येते जाते, त्याच्यामुळे आज लेट झाले. स्वयंपाक ते सगळं आवरलंय. आईचं बेड आहे ते थेरपीचं बेड तिथं आतरून ठेवलंय. आणि इथं जे वायर दिसते लटकलेली ती सोलर पॅनलची यांनी खाली काढून ठेवली आहे. पूर्ण इथं जो पसारा होता तो इकडं लावलाय, सध्या असा ठेवलाय त्यांनी. किचनचं आपलं काम झालेलं आहे, स्वयंपाक वगैरे आवरलाय, जेवण पण झालेत. आणि आमच्या ज्या मेंढ्यात ते मस्त गुपू गुपू खाऊन झोपल्यात. त्यांनी जर बघितलं मला लगेच वरडायला सुरू करतील, त्याच्यामुळे जास्त मी पुढं जात नाही. तर चला आता आपण वरती जाऊन बघू. वरती म्हणजे मी नाही जाणार वरती, तुम्हाला दाखवते फक्त काय काय काम केलंय त्यांनी. सोलर पॅनल कसे फिट केलेत बघू आपण. हे आंबे आम्ही 1 महिन्यापूर्वी तोडले होते, आता ते उगलेत. हे बघा किती भारी फुटलेत. तोडून टाकले होते ते ना, ह्या बाथरूमचं जे काम चालू होतं ना तर इथं JCB खांदलं होतं, पूर्ण कल्ले होते बाजूला, म्हणून आम्ही तोडून टाकले. मग आता मस्त असे फुटलेत, बघू येते की नाही आता पुढच्या वर्षी आंबे त्याला. सीताफळ पण तोडलं होतं, मस्त असं उगलंय. आणि हे जे बाथरूम आहे म्हणजे हे टॉयलेट आहे, हे टॉयलेटचं असं एवढं आता पायपिंगचं काम झालेलं आहे काल. त्या तो काल जो माणूस आला होता त्याने एवढं असं करून दिले. काय केलं काय माहिती, मी पण नाही बघितले. पाईप वगैरे जोडून दिलेत, असे चालू आहे हळूहळू काम. आणि हे आहे बाथरूम, ते होतं टॉयलेट. हे आंघोळीचं बाथरूम इथं पण केलंय त्याने काम. हे जे ओलं सिमेंट दिसतंय ना तिथं आपलं गिझर नळ वगैरे लावायला असं करून दिलंय. आणि इथं एक डोर तयार केला आम्ही, म्हणजे इथं किचन बनणार आहे, मग किचनसाठी असं. आणि आंघोळीला वगैरे बाथरूम यायला हे डोर, म्हणजे तिकडून पण जाऊ शकतं, इकडून पण येऊ शकतं. इकडून सोपं डायरेक्ट यायचं आणि इथं जायचं. आणि ही जी टाकी आहे ती आपली वरती जाणार आहे बाथरूमकडं. हे सरपण आहे, हे भरपूर व्हिडिओमध्ये दिसले. टाकी जाणार आहे ह्या बाथरूमच्या वरती. आणि आमच्या आहोंचं चालू आहे सोलर पॅनल फिट करायचे काम. बापलेकांचे काम चालू आहे वरती. हाय करा बाबा पण बसलेत त्यांना सोबत. किती राहिलं काम आता? झालं. खालचे जे रॉड वगैरे होते ते फिट करून दिले होते त्या दुसऱ्या माणसाने, ज्याने दरवाजा बनवला ना त्याने. आता यांनी हे सोलर पॅनल फिट केले. यांना सगळे काम येते आमच्या आवनला. आणि हे बघा मला इथं उकुंडा बनवून दिलेला आहे आणि इथं यांनी रोड पण बनवून दिलाय मस्त. मी गवत तुडीत जात होते त्याच्यामुळं काळजीपोटी असा रोड बनवून दिलाय मला. डांबरीने केलाय का आपला साधा करून दिलाय. असा असं यायचं आता केर घेऊन आणि असं जायचं उकुंड्याकडं, असं चालत चालत. नाही ना, मी गवत तुडीत तुडीत जात होते सकाळी, त्याच्यामुळं काळजीपोटी असा रोड बनवून दिलाय. काही दिवसांनी डांबरी पण बनवून दिली. डांबरी पण
बनवून देता ना माझ्यासाठी. इकडे जे झाडं लावले होते, चला तुम्हाला झाडं दाखवते आता. तर आता आपण झाडं बघू, जे मी 2-3 महिन्यापूर्वी लावले होते. काही व्हिडिओ मध्ये दाखवले पण होते मी. तर काही आमच्या मेंढ्यांनी पण खाल्ले, काही आशे पण जळालेत. त्याच्यामुळं जे उगलेत ते उगलेत, जे जळाले ते जळाले. आता हवा भरपूर चालू आहे शेतामध्ये, पावसाचं वातावरण झालंय, त्याच्यामुळे माझा आवाज क्लिअर येईल नाही येईल आता ते मला माहित नाही. आता व्हिडिओ जेव्हा मी बघेल तेव्हा कळेल मला. तर हे बघा, इथं गुलाबी गुलाब लावला होता मी, त्याला आता 2 कळ्या आल्यात, मस्त पैकी फुलं पण आलेत आहेत. आणि ह्या साईडला मी डांगराचा वेल पण लावला होता. आता तो एवढा मोठा झालाय, आता काय माहिती त्याला डांगर कधी येतील कधी नाही. वर्षभर लागत आहे वाटतं डांगर यायला, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही आपल्याला. आले तर खाऊ, नाही आले तर बघू. आता वांग्याचे पण आहे पलीकडं, 2-3 घरासमोर लावले होते, पण समोरच्या जे शेजारी आहे ना त्याने फवारा मारला, तर ते फवाऱ्याने एक जळून गेलं, एकच राहिले. आणि इथं पण एक आपोआप जळून गेले, त्यातले 4 राहिलेत. एक मोठं झालंय, बाकीचे सगळे छोटे छोटे. आणि जे कुंदाचं झाड असतं ना, म्हणजे जे गजरे बनवतो आपण, जे गजरे वगैरे पण मिळतात आपल्या मार्केटमध्ये, त्याचं ते फुलाचं झाड आहे, ते इथं मी लावलंय. आणि मस्त पैकी असं उगलंय पण. आणि एक जे कृष्ण कमळ असतं त्या साईडला, हे इथं आता त्याला छोट आहे, मी काडकी लावली होती. हे बघा इथं, हे कृष्ण कमळ आहे, मस्त पैकी उगलंय. आता कधी मोठं होईल का जळून जाईल काय माहिती. इतके छान असे फुलं आले होते, मेंढ्यांनी माझ्या खाऊन घेतले. 3 फुलं खाऊन घेतली, एकच राहिलं. कळी पण खाऊन घेतली वाटतं, कळी पण खाऊन घेतली, आणि 2 गुलाब पण खाऊन घेतले. आणि ह्या साईडला आहे आपला गवती चहा, तो पण मस्त पैकी उगलाय. तो मी कापून नेलता चहाला वगैरे वापरायला. आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. बघा पेरूचं झाड आहे, पेरू आधीच असा आलेला आहे, तो अजून काय मोठा नाही झाला, एवढाच झालाय फक्त पेरू असा. येथलचं जे सगळं गवत होतं पावसाने इतकं वाढलं होतं, म्हणजे हे जे एवढं दिसतं ना इकडचं, तेवढं याच्यात पण झालं. तर मी परवा असं खुरपून मस्त असं छान केलं आणि पाणी पण दिलं. आणि अंजीर जे ते बघा, अंजीरचे सगळे पानं गळून गेले, फक्त अंजीर राहिले त्याला. 4 अंजीर पण आलेत, मोगरा पण आलाय. निंबोनी लावली होती उपटून, तिकडून बाथरूमच्या शेजारी होती ती, बाथरूमचं काम करायचं होतं म्हणून आम्ही तिकडून जेसीबीने उपटून इथं लावली होती मग. तर ते अशा प्रकारे आले. आणि इथं पेरू आहे, हा पण मेंढ्या येता जाता खाऊन घेतात त्याची पानं. इथं पण मोगरा लावला होता मी, तो पण उगलाय मस्त पैकी. इकडं सोलरचं पाणीच आलं नाही, काल मी सोडलं होतं इथं पाणी, तर ते आलंच नाही. आता पुन्हा सोलर चालू झालं का पुन्हा मी नळी इथं लावून देईन, मग ते येईन येतं इकडं. इथं शेवगे पण लावलेत असे, इकडे डांगराचे वेल आहे, पुन्हा घोसाळे, हे इथं घोसाळ्याचे वेल उगलेत. मोगरे पण उगलेत, काही सुकून गेलेत. जे बदाम असते आपले गावरान बदाम, त्याचे पण रोपटे लावले होते मी शेजारच्या घरून आणून. हे वाल येत वाटतं, वालाचे रोपटे उगलेत. आता हे लावले होते ते उगलेत. आणि इकडे आपले इथं उकुंडा केला होता आधी, पण इथं पाणी साचतंय म्हणून इतकं पाणी ना खाली जमिनीमध्ये, आम्ही खड्डा केला आणि लगेच पाणी वरती येतं. इथं उन्हाळ्यात नाही येत, पण असं हिवाळ्यात आणि पावसाळ्यात हा प्रॉब्लेम. इथं पाणी लगेच असं खड्ड्यांमध्ये लगेच साचतं. त्याच्यामुळे मग मी इथं आळूचे पानाचे जे बेटड आणले होते ते लावून दिले. तर आता उगतील की नाही काय माहिती. असे उगलेत, पण उन्हाळ्यात मला नाही वाटत हे सगळे जळून जाते. आणि इथं आम्ही आंबे वगैरे असं लावायला खड्डे केले होते, पण अजून काय आम्ही आंब्याचे झाडं नाही आणले विकत आणि काहीच नाही. त्याच्यामुळे असा कुजायला कचरा वगैरे गवत जे असतं आपलं ते असं मी ठेवलं, ते कुजतं व्यवस्थित, असं खत पण होतं त्याचं. आता हे जे खड्डे दिसतंय ना, ते इथं आम्हाला आम्ही जी गिन्नी लावली नाही वावरामध्ये, आता तुम्हाला गिन्नी कमी आणि गवत जास्त दिसन. गवत आम्ही तसंच ठेवणार आहे, गवत फक्त उपटून काढून बाजूला साईडलाच तिथंच कुजण्यासाठी ठेवणार आहे, फवारे वगैरे किंवा खुरपणीने करणार. तर गिन्नीला पाणी वगैरे द्यायला इथं पायपिंग वगैरे करायची आम्हाला, हुसुसा काढायचा आहे आणि मग पाईप जोडून पाणी गिन्नीला देता येईल असं करायचंय.
तर अशा प्रकारे आमचे थोडे थोडे काम चालू आहे. बाथरूमच काम आमचं लांबणीवर चालू आहे. कधी येतात कधी नाही येते. आता सोलर पॅनल किती दिवसापासून फिट करायचे होते, ते काल परवा झालेत. आणि आज त्यांनी ज्या वरच्या ज्या प्लेट होत्या त्याला लावून दिल्या. तर मग आज होईल ते. आणि आज आम्हाला जायचंय आमच्या फ्लॅट वरती. तिथलचं जे सामान आहे, बेड वगैरे कपाट, ते घेऊन यायचंय. बघू काय होतंय, जातोय की नाही. पण जाण्याचा प्रोग्राम आहे. आता यांचं जे काम झालं काही वरचं, मग आम्ही जाऊ आणि घेऊन येऊ ते सामान. सगळेच जाणार आहे. जाऊ. टेम्पो आला का तो फोन करेल टेम्पोला, मग आम्ही जाऊ. आवरू. मुलांना पण घेऊन येऊ शाळेतून. बघू काय होतंय पुढचं काही सांगता येत नाही. म्हणतोय जायचं, पण कधी प्लॅन म्हणजे विस्कटून जातो, जाणं कॅन्सल होऊन जातं. आमच्या डॉलीन ते कुठे गेलेत काय माहिती आता. डॉलीचं जेवणाचा टाइम झालाय, पण डॉली काही दिसत नाही आमची. आमच्या ज्या 2 कुत्र्या आहेत त्या पळून जातात कुणीकडे पण जेवायच्या टायमाला. कधी कधी आज आलेच नाही त्या. करा म्या वरडात थोडस. यांना इथं असं शेड आहे छोटस. 1:30 वाजला. खायला बघा यांना एवढं खायला असतं तरी वरडत येत. पानं, गिन्नी, गवत तरी वरडत येत 2 जण. कोण वरडत असता रे? बघ आता काय माझ्याकडं टुकू टुकू. आता बघा कोणत्या पोज मध्ये झोपलाय. गुलाबी गुलाबी नाकाचा किटू आमचा. किती छान दिसतो ना. प्यारा किटू आहे ना आमचा. प्यारा किटू, शोना किटू, शोना किटू, शोना किटू, शोना किटू. तर आमचा सामान आणायचा जो प्लॅन होता तो कॅन्सल झालाय. आणि आता आम्ही गवत काढतोय. गवत काढायचं जे मशीन आहे ते घेतलंय आणि ते गवत काढू राहिले. चला तुम्हाला दाखवतो. आणि बाकीचे जे मेंबर आहेत किटू, हनी बनी, ते सगळे उठलेत. बघू शकता तुम्ही. हे बघा किटू उठलाय. किटू किटू. बनी पण उठलाय. हनी दूध पितय. हे 2 न्यू मेंबर आहेत. हा एक आणि तो एक. आणि हा आधीचाच आहे किटू. हे बघा हे दोघं कसे गवत खातात. हे बघ 2 मेंबर. हा एक खातोय गवत. जा आतमध्ये, जा आतमध्ये, जा आतमध्ये. टाइम नाही झालाय त्यांचा अजून. हे बघा डॉली आणि चिकू. डॉली हे बघा 2. हे पण उठलेत. याच्या खाली असते झोपलेले. ही डॉली आहे, पतली डॉली. चिकू पण पतला आहे. तर गवत काढून झालंय आमचं अर्ध्या तासात. आणि 40 रुपयाचं पेट्रोल मध्ये. तसा एक माणूस जर लावला असतात त्याने कमीत कमी त्याची हजेरी घेतली असते दिवसाची पूर्ण. आणि आम्ही काढला असतो तर वरून आम्हाला पण ताण झाला असता. आणि कंबर दुखत. ते थोडं जड आहे मागच्या साईडला. ते त्यांचं पेट्रोल टाकायची जागा आहे ना तिथं जड होत ना ते. थोडं अजून बारीक पाहिजे ना ते मशीन आहे ना. हा हे बघा आमचे मेंढर पण सोडलेत. आम्ही मस्त असे चरत येत आता. आणि सोलर पण चालू झालंय आमचं. सोलरची जी मोटर आहे ती पाणी चालू आहे आता झाडात.